रामकृष्ण हरी मंडळी. तर खूप दिवस झाले हळद संपली होती. मग आता मी ह्यांना रोज सांगायचे हळदाना हळदाना, पण त्यांना काही महाबळेश्वरला जायला जमलं नाही. मी त्यांना हट्टाने सांगितलं होतं की महाबळेश्वरवरूनच हळदाना जी कुटलेली वगैरे तिकडची चांगली असते. तर शेवटी कंटाळून त्यांना जायला भेटलं नाही महाबळेश्वरला, म्हणून मग त्यांनी MDHची हळद आणली. आणि याच्यामध्ये जो खडा आहे ना, तो मला खूप वर्षापूर्वी माझ्या मैत्रिणीने दिला होता आणि तिने सांगितलं होतं की हळदीमध्ये हा हिंगाचा खडा ठेवायचा, म्हणजे हळद खराब होत नाही. तर सगळे मसाल्याच्या डब्यात पण हळद टाकून घेतली. किती सुंदर दिसतोय बघा मसाल्याचा डबा, अगदी असा रंगीबेरंगी असा सुंदर असा दिसतो आहे. आणि त्यानंतर मी कुणीही दिलेली कुठलीच वस्तू विसरत नाही. आज ही हिंगाचा खडा खूप दिवस झाले जपून ठेवलेला आहे मी. आणि त्यासोबत जिराही आणलेला आहे. आता जिरा नंतर एक टाईम वेळ असल्यावर मी त्याला गरम करून ठेवून जरासा, म्हणजे तो टिकेल, त्याला आळ्या वगैरे लागणार नाही. तर हळद ओरिजिनल आहे का हे बघण्यासाठी मी साबणाला हात लावून पाहिला, तर हळद खरंच ओरिजिनल आहे. कारण ते साबणाचा हात लागला तर ती लाल पडली, त्यामुळं ओरिजिनलच हळद आहे. तर तुम्ही सबस्क्राईब करायला अजिबात